नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत पुन्हा एकदा आहेत सुप्रसिद्ध राज ज्योतिष यांत्रिक माधव गुरुजी सर. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटरमार्फत ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली. एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करायची आहे आणि ती म्हणजे हा अभ्यासक्रम प्रदीर्घ अभ्यासक्रम खरं तर पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि माधव गुरुजी हे त्यांच्यापैकीच एक आहेत. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातले आहेत. त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्याचे 7वे वंशज आहेत आणि हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा जी आहे ती ते पुढे छान पद्धतीनं चालवतात. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर मुंबई या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी माधव गुरुजी हे दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा बजावत असतात. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांना भेटण्याकरता आपण पनवेल या सेंटरवरती सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर मुंबई या ठिकाणी गुरुजींना तुम्ही भेटू शकता. अजून एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करायची आहे आणि ती म्हणजे आता ॲडव्होकेट माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आपल्याला पुण्यामध्ये सुद्धा मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या 27, 28 आणि 29 या 3 दिवशी ॲडव्होकेट माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी येत आहेत. त्यामुळे ज्या कोणाला आत्ता माधव गुरुजी यांना पुण्यामध्ये भेटायचं असेल त्यांनी खाली दिलेले जे काही नंबर आहेत त्या नंबरवरती तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. आत्ता स्क्रीनवरती तुम्हाला हे सगळे नंबर दिसत आहेत माधव गुरुजींचे. त्यामुळे या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि तुम्हाला निश्चितपणानं पुण्यामध्ये सरांना भेटता येणार आहे. चला तर मग आजच्या विषयाला आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूया. पुन्हा एकदा स्वागत मनापासून. खूप महत्त्वाच्या विषयावरती गेल्या 3-4 भागांपासून आपण चर्चा करतोय. आज एक वेगळ्या प्रश्नानं मी सुरुवात करणार आहे आजच्या कार्यक्रमाची. अनेकांची ही तक्रार असते की काहीही केलं तरी कामच होत नाही असं ते म्हणतात. मग ते कोणत्याही स्वरूपाचं असो, मग कधी ते आर्थिक स्वरूपाचं असतं, कधी मानसिक समाधान मिळण्याबाबतचं सुद्धा असतं. समाधानच मिळत नाही, कामच होत नाही, असं एक नकारात्मकता त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये, घटनांमध्ये, परिस्थितीमध्ये आपल्याला जाणवते आणि हे वाक्य त्यांच्या तोंडी असतं. याला काही उपाय असतो का? आपल्या ॲस्ट्रॉलॉजीच्या दृष्टिकोनातून याच्यात काही मार्गदर्शन करता येऊ शकतं का? प्रशांत, अगदी म्हणजे सोप्या शब्दामध्ये सांगणारी ही समस्या आहे. म्हणजे की जे शब्द तुम्ही वापरलेत की काहीच काम होत नाही, म्हणजे की जसं नॉर्मली लोक भेटायला येतात तर थोडा वेळ लागतो भेटायला. अपॉइंटमेंट म्हणजे की बाहेर बसून असतात आणि अर्ध्या तासानं ते ज्या वेळेला अर्धा 1 तास बसल्यानंतर समोर येतात त्यावेळेला आल्या पहिलं म्हणजे की त्यांना इतकं उफाळून आलेलं असतं की मी विचारतो की काही पत्रिका वगैरे आणली आहे का? ते म्हणतात हो आणले, पण गुरुजी तुम्हाला एक सांगू का, माझं कुठलंच काम होत नाही. मग हे कुठलंच काम होत नाही म्हटल्यानंतर ते सांगण्याचा त्याचा स्वर इतका असतो की खरोखरी ही समस्या आहे की कुठलंच काम होत नाही. आता याच्यामध्ये बघितलं आपण की ही समस्या सांगायला खूप सोपी आहे की कुठलंच काम होत नाही, पण सहन करायला भरपूर अवघड आहे. म्हणजे की ज्याच्या बाबतीमध्ये खरोखरी होते ना त्याला समजतं की काम होत नाही म्हणजे नक्की काय होतं. आता काम होत नाही नक्की काय होतं किंवा कामच होत नाही या प्रश्नाचं जर आपण पूर्णपणे म्हणजे की या समस्येचं आकलन केलं तर या आकलनामध्ये प्रशांत जे अगदी थोडक्यात सांगायचं झालं ना तर समस्या एकच असते, पण ती समस्या अशी असते की ती मोठी असते की त्या मोठ्या समस्येला अनुसरून म्हणजे तिच्यावर अवलंबून बाकीची कामं असतात आणि मग ते एक काम अडकलं ना की लाईनीने बाकी सगळी कामं अडकतात म्हणजे. आणि मग त्याच्या आयुष्यामध्ये ही शोकांतिका निर्माण होते की तो म्हणतो माझं कुठलंहीच काम होत नाही. परत याचे परिणाम खूप भयानक होतात. परिणाम इतके भयानक होतात की माणूस हताश होतो, नैराश्यमय जीवन होतं, कारण आपण प्रयत्न करतोय आणि आपल्याला यश मिळत नाही, आपलं कुठलंच काम होत नाही. तर नॉर्मली माणसाचा कॉन्फिडन्स लेवल पण त्याच्यामध्ये डाऊन होते आणि अक्षरशः म्हणजे की तो इतका नैराश्याला होतो की असं वाटतं त्याला की कुठलंच काम करू नये आता, कारण जर होतच नाही आहे काय तर कशाला करायचं. आता सोप्या याच्यामध्ये ह्या गोष्टी समजावून घेतल्या आपण ज्यावेळेला की मोठं काम एखादं रखडतं. मोठं काम म्हणजे काय रखडतं तर तुमचं घराचं काम रखडलं, तर घराचं काम रखडलं तर त्याच्यावर अवलंबून किती गोष्टी असतात. आता कधी कधी असं असतं की घर चांगलं नाही, घर चाळीमध्ये म्हणून त्याचं लग्न रखडलेलं असतं. एखाद्या व्यक्तीचं असं आहे की विवाह झालेला आहे आणि लग्नामध्ये डिवोर्सची केस झाली आहे, डिवोर्स ते घेणार आहेत, दोघांची मानसिकता आहे, दोघेही वेगळे झालेत, पण डिवोर्सच होत नसेल, ते कोर्टामध्ये पेंडिंग आहे, तर दोघांची नवीन आयुष्याला सुरुवात होत नाही आहे. मग त्या परिस्थितीमध्ये तेच आयुष्य त्यांना जगत राहावं लागतं. आणि हा ज्या समस्या असतात या सगळ्या समस्या याच्यामध्ये येतात की माझं कुठलंच काम होत नाही.
आता याच्यामध्ये छोटं एक उदाहरण द्यायचं झालं ना, तर त्याच्यामध्ये असं आहे की प्रफुल्ल नावाचं आमचं एक क्लायंट आहे. तर त्यांचं मुंबईमध्ये घर आहे आणि मुंबईमध्ये घर चाळीमध्ये घर आहे. ते आता रिडेव्हलपमेंटला गेलं आहे आणि गेली 3 वर्ष ते रिडेव्हलपमेंटला गेलं आहे. आता रिडेव्हलपमेंटला गेलं आहे, ते चाळीमध्ये राहतात. तर आता जिथपर्यंत बिल्डर त्यांना भाड्याने दुसरं देत नाही तोवर ते शिफ्ट होणार नाही, तिथे बांधकाम चालू होणार नाही, त्याच्यापुढे ते कंप्लीट होईल, त्याच्यापुढे त्यांना घर भेटेल. मग ते त्याच घरात राहिलेत. आता हा वयाचं आलं, याचं 31 वय आता, म्हणजे लग्नाचं तर बघायला पाहिजे. मग लग्नाला मुली पण सांगून येतात का आता हा सर्व्हिसला चांगला आहे, परंतु घर बघायला आले आणि घर चाळीमध्ये लॅट्रिन बाथरूम बाहेर आहे म्हटल्यानंतर लग्न कॅन्सल होऊन जातं, लग्न जमत नाही. मग आता लग्न जमत नाही त्यामुळे पुढच्या आयुष्याला कुठल्याही सुरुवात नाही, पुढचा काही निर्णय घेता येत नाही. मग असा प्रफुल्ल ज्यावेळेला समोर येतो त्यावेळेला काय सांगतो की माझं कुठलंच काम होत नाही. मग ज्यावेळेला असे केस बघितले की त्याचं कुठलंही काम होत नाही, त्यावेळेला त्यांना म्हटलं की तुमच्या घराचं रिडेव्हलपमेंट होणार आहे, तुम्हाला त्या जागेवर फ्लॅट मिळणार आहे. तुम्ही डायरेक्ट बिल्डरला विचारा ना की मला तुम्ही आत्ता पैसे दिले तर किती पैसे द्याल, मला त्या फ्लॅटची किंमत मला आत्ता देऊन टाका, मी तुम्हाला तसा हँडओव्हर करून टाकतो फ्लॅट. ते म्हणलं असं होईल का म्हणून. मी बोललो 100% होईल, फक्त तुमचं काम होत नाही ना, याच्यावर तुम्हाला समस्येवरती उपाय तुम्हाला करायला पाहिजे, तो उपाय तुम्हाला सांगतो तो करा. तर त्याच्यामध्ये पवळं आणि मोती एकत्र मी त्यांना वापरायला सांगितलं. त्यांनी बनवूनही घेतली रिंग आणि त्याच्यानंतर त्याच आठवड्यामध्ये ते बिल्डरला भेटले ज्यांनी रिडेव्हलपमेंटला घेतलेलं त्याला, आणि सांगितलं की असं असं आहे वगैरे. तर तो म्हटलं की ठीक आहे, तुमच्या फ्लॅटचं एवढं व्हॅल्युएशन होतं, तुम्हाला किती अपेक्षित आहेत पैसे. यांनी एक फिगर सांगितली लगेच की मला एवढे पैसे अपेक्षित आहेत. तो म्हटला मी सांगतो म्हणून, आणि सांगतो म्हणला. त्याच्यानंतर मग जे उपाय होते त्या उपायामध्ये दुसरा उपाय त्यांनी केला प्रफुल्लनी, आणि उपाय करून झाल्याच्या नंतर मग बिल्डरने समोरून बोलवलं आणि सांगितलं की तुमच्या समोरची जी बिल्डिंग आहे त्याच्यात माझा एक 1 BHK फ्लॅट आहे, तो तुमच्या बजेटमध्ये येणार नाही, त्याला वरती तुम्हाला 15 लाख भरावे लागतील, पण तुम्ही बघून घ्या पसंत पडतोय का. मग हा प्रफुल्ल बघायला गेला. त्याच्या काकांनी सांगितलं की तू घेऊन टाक, तुझं फ्लॅटचं काम होत असेल तर लोन वगैरे नको काढू, वरती 15 लाख रुपये मी देऊन टाकतो. तर 15 लाख रुपये काकांनी बिनव्याजी दिले की त्याला परत द्यायचे, पण ठीक आहे नंतर द्यायचे, त्याला काही व्याज वगैरे लागणार नाही. आणि त्यांनी ते घर घेतलं. मग ते त्या नवीन घरामध्ये शिफ्ट झाले. शिफ्ट झाल्यानंतर नॉर्मली त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे करून 1-1.25 महिन्यामध्ये सगळी प्रोसेस कंप्लीट झाली आणि पुढच्या 1 महिन्यामध्ये त्याचं लग्न पण जमलं. म्हणजे आज जर बघितलं तुम्ही की पुढे लग्न जमलं, पुढे लग्न होईल आणि पुढच्या जीवनाला सुरुवात होईल. म्हणजे जे एक त्याचं रिझन होतं की काहीच काम होत नाही, तर समस्या असे असते की मोठं काम रखडलेलं असतं आणि त्याला अनुसरून जी कामं असतात ती रखडलेली असतात, आणि मग त्यामुळे माणसाला असं नैराश्य निर्माण होतं किंवा ही समस्या निर्माण होते की माझं कुठलंच काम होत नाही. परत ह्याच्यावरती उपाय खूप सोपे आहेत आणि मला वाटतं की हा प्रश्न किंवा ही समस्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे. आज कार्यक्रम बघण्याकरता आपले प्रेक्षक एवढे उत्सुक आहेत, तर मी समस्या सगळ्यांना जाहीरपणे सांगतो, याच्यावरती उपाय सगळ्यांना जाहीरपणे सांगतो की ही ज्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये अशा विवंचनेमध्ये तुम्ही असाल की तुमचं कुठलंही काम होत नाही, तर त्याला सर्वात पहिले उपाय की तुम्ही 11 गुरुवार उपास करा. 11 गुरुवार तुम्ही फिक्स शेड्यूल करून घ्या आणि त्याच्यामध्ये उपास चालू करा. सकाळी उपास करून संध्याकाळी सोडा. तुम्ही ज्या दैवतावर श्रद्धा ठेवत असाल, मग तुमची साईबाबांवर श्रद्धा असेल, स्वामी समर्थांवर असेल, दत्तगुरूंवर असेल, ज्यांच्यावरही श्रद्धा असेल त्यांना श्रद्धा प्रमाण मानून तुम्ही 11 गुरुवार उपास करा. दुसरं पार्ट याच्यामध्ये ह्या 11 गुरुवारमध्ये एक पवळं आणि मोती याची रिंग बनवून तुम्ही वापरा. हे दोन्ही एकत्र बनवायचे. याच्यामध्ये वेगळी एक संकलन चंद्रमंगळाची सिद्धी येते जी तुम्हाला आम्ही करून देऊ, ती वापरायची. ही रिंग तुम्ही बोटामध्ये किंवा गळ्यामध्ये पॅन्डल करून कसंही वापरू शकता. आणि तिसरं काम म्हणजे की गाणगापूरची तुम्ही यात्रा करा. म्हणजे गाणगापूरला संगम आहे, 2 नद्यांचा संगम होतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भीमा आणि अमरजया नद्यांचा तिथे संगम होतो. तर संगमावर स्नान करायचं आणि दत्तांचं दर्शन घ्यायचं. दुसरी आणखीन जवळची जागा आहे ती म्हणजे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरला अनुपम शिला येते. ही आमची नाथ संप्रदायाची सर्वात पहिली जागा आहे की जिथे गोरक्षनाथांनी सर्वात पहिले उपदेश केला. त्या अनुपम शिलेला तुम्ही जाऊ शकता. त्याच्यामध्ये त्र्यंबकेश्वरला तुम्हाला माहिती आहे की श्रुत आहे की गोदावरी नदी आहे, पण तिथे अहिल्या नावाची पण नदी आहे आणि गोदावरी आणि अहिल्याचा तिथे संगम आहे. या संगमावर स्नान करायचं. तुम्ही अनुपम शिलेवरती या, अनुपम शिलेवरती दर्शन घ्या, तुम्ही मेडिटेशन करा, 10 मिनटं तिथे शांतपणे बसा. 11 गुरुवारमध्ये ही एक यात्रा म्हणजे गाणगापूरची किंवा त्र्यंबकेश्वरची दोनापैकी कुठलीही एक यात्रा, संगमाचं स्नान, पवळं मोती रत्न एवढं तुम्ही परिधान करा. मी 100% प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीतर्फे तुम्हाला शाश्वत करतो की कामच होत नाही ही समस्या आहे ना, ही तुमची पूर्णपणे पार होईल. याच्यापुढे तुम्ही जे काम हातात घ्याल 100% तुम्ही यशस्वी व्हाल. आणखीन एक समस्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आपण सगळेजण बघतो आणि ती म्हणजे नात्यांमधला दुरावा. अनेक नाती आहेत आपल्या सगळ्यांच्यामध्ये, पण अनेकदा अनेक गोष्टींमुळं, कधी बाहेरच्यांनी सांगून, कधी घरातल्या काहीतरी भांडणांमुळे, वादविवादामुळे या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. घटस्फोटांचं आज जर समाजातलं आपण प्रमाण बघितलं तर ते पण कमालीचं वाढलेलं आहे. अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये हा नेमका परिणाम कशाचा असतो हे अनेक वेळेला कळत नाही. मग हा ग्रहांचा परिणाम असतो का? आणि दुसरी गोष्ट, ॲस्ट्रॉलॉजीसारख्या क्षेत्रामध्ये या सुद्धा समस्येवरती आपण काही वे आउट काढू शकतो का? मार्ग असतात का?
दुरावा निर्माण होणं म्हणजे जे नातेसंबंधामध्ये आपण आहोत, तर आपण बघितलं तर आपण समूहाने राहतो, म्हणजे आपण कमोडिटीने राहतो. आपली प्रत्येकाशी वेगवेगळ्या प्रकारची नाती असतात. मग नात्यांमध्ये आपण डिवायडेशन करायचं म्हटलं तर जसं फॅमिली संसाराचं नातं येतं, पती पत्नी असेल, सासू सासरे असतील, दीर आणि भावजाई असेल, नंदा आणि भावजाई असेल, अशी अनेक नाती आपल्या सांसारिक जीवनामध्ये असतात. दुसरं आपण बघितलं तर व्यावहारिक जीवन येतं. व्यावहारिक जीवन म्हणजे आपलं कार्यालयीन क्षेत्र, की कार्यालयीन क्षेत्रामध्ये आपण चिकार लोकांशी अटॅच असतो. काही लोकांशी आपले ते बॉस वगैरे असतात, ते आपल्यावरती असतात, त्यांच्याबरोबर आपले रिलेशन्स असतात. काही लोक आपल्या हाताखाली काम करणारी असतात, तर त्यांच्याबरोबर पण आपले रिलेशन येतात. तिसरं जसं प्रेमसंबंध येतात किंवा संसार येतं, याच्यामध्ये पूर्णपणे प्रेमामध्ये जसं प्रिय आणि प्रेयसी असते, तसं विवाहामध्ये पत्नी आणि पती असतो. ही सगळी नाती आपल्या समोर आहेत म्हणजे. आणि काही नाती जागतिक आहेत, म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जागतिक नातं म्हणून एक स्वरूप आहे, म्हणजे की हे जागतिक नातं आहे. या जागतिक नात्यामध्ये पहिली मैत्री येते, की मैत्रीचं नातं हे म्हणजे की जागतिक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लाभलेला ड्रायव्हर, म्हणजे आता तुम्हाला समजेल म्हणून मी ड्रायव्हर म्हणतो. तुम्ही जर संहितेमध्ये बघाल तर त्याचा सारथी असा उल्लेख केलेला आहे, की सारथी, की तो तुम्हाला चालवतो. त्यांनी जर एखाद्या ठिकाणी ठरवलं की नाही तुम्ही वेळेत पोहोचायचं, तर तुम्ही नाही पोहोचू शकत, भले तुम्ही किती हे असेल तरी. तर तो सारथी पण तेवढा इम्पॉर्टंट आहे. तर असा मित्र, सारथी, आणि तिसरं तुम्हाला समजेल म्हणून की रूममेट, की जे घरी तुमचं सगळं काम सांभाळते, पूर्ण घर सांभाळते, स्वच्छ ठेवते वगैरे. हे तर ही जागतिक नाती आहेत. म्हणजे यातला एक माणूस जरी सरकला ना तरी तुमचं अख्खं डिस्टर्ब होतं. आता कधी कधी आपण हा विचार करतो की आपली काही चूक आहे का, आपली काही चूक आहे का, आणि आपल्याला 100% लक्षात येतं की आपली काही चूक नाही आहे. आपण जसे बिहेवियर करतो त्याप्रमाणे बरोबर आहे. आपण जेवढा रिस्पेक्ट द्यायचा तेवढा प्रत्येकाला रिस्पेक्ट देतो. पण अचानकपणे आपल्या लक्षात येतं की नात्यामध्ये दुरावा निर्माण होते. नातेवाईक आहेत ते आपल्याकडे लक्षच देत नाही, आपल्याला सोडून चालले आहेत, आपल्याबद्दल काही वादविवाद होत आहेत. आणि मग हे वादविवादाचे जे म्हणजे की रिलेशन्स म्हणजे क्वांटिटी चालू होते, ही सगळीकडे चालू होते. म्हणजे ऑफिसमध्ये पण हेच प्रकरण होतं, घरामध्ये पण हेच प्रकरण होतं, बाहेर आपण जे ड्रायव्हर मित्र ह्याच्यामध्ये पण सगळ्या याच गोष्टी चालू होतात. आणि मग या गोष्टी चालू होतात त्यावेळेला निश्चितपणे दुरावा निर्माण होतो. आता आपल्याला असं वाटतं की हे मानसिक आहे, आपले संबंध आहे, प्रेम आहे आणि ते बोलणं आहे, काहीतरी आपल्याला ह्याच्यामुळे राग आला असेल किंवा त्या गोष्टीमुळे राग आला असेल. पण कधी कधी तुमच्या लक्षात येतं की कुठलंही कारण नाही आहे, पण कुठलंही कारण नसताना सुद्धा प्रत्येक ठिकाणी दुरावा निर्माण होतो आहे. निश्चितपणे प्रशांतजी, मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये ग्रहांचा मोठा रोल असतो. कारण मनाची कारकता आहे ना, ही पूर्णपणे चंद्रावर अवलंबून आहे. एकदा चंद्र बिघडला किंवा चंद्रबळ कमी झालं, नात्यांमध्ये 100% दुरावा निर्माण होतो. दुसरे असे काही ग्रह आहेत की ज्याच्यामध्ये बुध आहे, हा बुध चंद्राबरोबर जर खराब झाला तर 100% तुमच्या कम्युनिकेशनमध्ये गॅप निर्माण होते. बुध मंगळाबरोबर खराब झाला तर 100% तुमच्या सांसारिक जीवनामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात. आणि तिसरा रवी, की रवी जर चंद्रामुळे खराब झाला तर रविचंद्राच्या युतीमध्ये रवी डाऊनमध्ये असेल तर 100% ही समस्या तुम्हाला तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये येते. आता याचं एक उदाहरण तुम्हाला बघायचं झालं तर आमचे एक चांगले सर आहेत की जे चांगल्या ठिकाणी जॉबला आहेत, त्यांचे सगळ्यांबरोबर चांगले रिलेशन आहेत. नॉर्मली त्यांना गाडी आहे, ड्रायव्हर आहे, सगळ्या गोष्टी आहेत आणि पगारही चांगला आहे. त्यांच्या बॉसने एकाएकी त्यांना सांगितलं की तू कॅबिनमध्ये येत नको जाऊ म्हणून. म्हणजे मला तुझं कामाचं स्वरूप पटत नाही आणि मला तुला काही बोलायची इच्छा नाही ज्यावेळेला आपले रिलेशन कन्सिडर करून. असं त्यांच्याबरोबर जवळजवळ 6 वर्ष काम करतो आहे. आणि 6 वर्षांनंतर बॉसने जर सडनली सांगितलं की तू माझ्या कॅबिनमध्ये नको येऊ, मला तुझं काम आवडत नाही, त्या माणसावरती काय प्रसंग बितला असेल. म्हणजे परत ते तिकडनं आल्याच्या नंतर असं आलं की त्यांच्या ड्रायव्हरचा फोन आला. ड्रायव्हरने फोन करून सांगितलं, सर मला शेड्यूल खूप ॲक्टिव्ह होतं आहे, पुढचा हा माझा शेवटचा महिना आहे, पुढच्या महिन्यापासून मी कामावर येणार नाही. तर ते म्हणले की ठीक आहे. म्हणजे हे दोन्ही धक्के ते सहन करत नाही. तर त्यांची ऑफिसमध्ये एक मैत्रीण आहे, तिला ते दररोज घरी सोडतात. तिने नवीन गाडी घेतली त्यामुळे ती आता गाडीवरनं जाणार आहे, तीही त्यांच्याबरोबर नाही. म्हणजे हे ऑफिस आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये ऑफिसच्या रुटीनमध्ये एकाकी पडले. त्याच्यानंतर घरी आले तर घरी आल्याच्या नंतर म्हणजे की नॉर्मली याच्यामध्ये पती पत्नीमध्ये काही गोष्टींवरनं पत्नी म्हणली की तुम्ही लक्षच देत नाही, माझ्यावरती जबाबदाऱ्या वाढल्यात, ह्याच्याने तिची कटकट झाली. ठीक आहे म्हटले की तिला सांगू आपण काहीतरी, स्वाभाविक आहे म्हणून शांत बसले. तर आईवडिलांनी बोलून घेतलं आणि आईवडिलांनी सांगितलं तुझं लक्ष कुठे आहे, तुझं जर आमच्याकडे लक्ष द्यायला तुला जमत नसेल तर आम्हाला वृद्धाश्रमामध्ये ठेवा, आम्ही आमची काळजी घ्यायला ओके आहे. या सगळ्या गोष्टीचं ज्यावेळेला बंबार्डिंग नॉर्मली 2-3 दिवसामध्ये होतं त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की आपण काहीतरी प्रॉब्लेममध्ये आहोत. आणि तेव्हा तो ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आला आणि ही परफेक्ट वेळ आहे. म्हणजे की असं जर काही प्रसंग तुमच्यावरती येत असेल, नात्यामध्ये दुरावा निर्माण होत असेल तर निश्चितपणे तुम्ही त्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजीचा सहारा घेतला पाहिजे. ॲटलिस्ट हे समजून घ्यायला पाहिजे की तुमच्या लाईफमध्ये असं का होतं आहे. कारण याच्यामध्ये आहे ना 100% परिवर्तनाचा सिद्धांत असतो. जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होणार असतं, मग ते चांगलं होणार असेल किंवा वाईट होणार असेल, त्याच्या अगोदर तुमच्या रिलेशनमध्ये दुरावा निर्माण होतोच. म्हणजे दुरावा निर्माण होणं ही घटित आणि अघटित या सिद्धांताची वाटचाल आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं होणार आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी खराब होणार आहे, याचा पहिला संकेत तुम्हाला हा मिळतो की तुमच्यामध्ये दुरावा निर्माण होतो.
त्यांची मी संपूर्ण पत्रिका बघितली आणि मी सांगितलं की सर तुम्ही हे तुमच्या पद्धतीने शांतपणे हँडल करा, पण याच्याबरोबर तुम्ही यांना एक 2 मुखी रुद्राक्ष वापरा किंवा 5 रत्न वापरा, ह्याच्याने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्यांनी त्याप्रमाणे ते रत्न वगैरे परिधान केलं आणि त्याचा इम्पॅक्ट असा पडला की त्यांच्या बॉसने त्यांना सांगितलं की तुझं आहे ना प्रमोशन झालं आहे म्हणजे, आणि आपली नवीन ब्रँच जी आहे जी आपण करतोय ती मल्टीनॅशनल लेवलला आहे, बाहेर आहे, तर तुला तिचा पूर्ण सेटअप करण्याकरता 6 महिन्याकरता तुला बाहेर जायचं आहे, म्हणजे आउट ऑफ इंडिया जायचं आहे. त्याच्या तू प्रिपरेशनला लाग आणि त्याच्याकरता लागणारं जे काही वेबसाईट आणि पूर्णपणे म्हणजे IT सेक्टर आहे जे तुला अपडेट करायचं आहे, ह्याच्याकरता तुला अंधेरी ऑफिसला जायचं आहे. ज्या मॅडम होत्या, जी त्याची मैत्रीण होती, त्या मैत्रिणीला तू बरोबर घेऊन जा आणि तुम्ही दोघं मिळून ते कंप्लीट करा, समजून घ्या आणि तू फॉरेनला निघून जा आणि याच्याबद्दल कंपनी तुला 6 लाखाचा ॲप्रिझल देणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी एकदम त्यांच्या हातामध्ये पडल्या. त्याच्यानंतर त्यांनी घरी येऊन सांगितलं आता हा 6 महिने बाहेर जाणार आहे म्हटल्यानंतर घरामध्ये पुन्हा सगळ्यांची अटॅचमेंट वाढली आणि मग रिझल्ट असे आले की घरच्यांचा जो दुरावा निर्माण झालेला होता तो आणखीन क्लोज झाला. आईवडिलांना त्यांनी विचारलं काय करू, मी जाऊ की नको, ते म्हणले नाही 100% जा, आम्ही तुझ्या कुटुंबामध्ये पूर्णपणे लक्ष देऊ, पूर्णपणे सगळं आम्ही हँडल करू, तू बिंदास जा म्हणजे. आणि मग ते परदेशामध्ये गेले. म्हणजे थोडक्यामध्ये जीवनामध्ये जेव्हा परिवर्तन येणार असतं त्याच्या अगोदर दुरावा 100% निर्माण होतो. तुमच्या आयुष्यात दुरावा निर्माण होत असेल तर नक्की तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीचा सहारा घ्या, समजून घ्या तुमच्या आयुष्यात येणारं परिवर्तन काय आहे, चांगलं आहे का वाईट आहे. नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन जसं सर नेहमीच करत असतात की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामधल्या या अगदी सर्वसामान्य गोष्ट असतात पण त्या आपलं आयुष्य अफेक्टेड करत असतात आणि हे जर व्हायला नको असेल तर मार्गदर्शन घेणं आलं, माहिती घेणं आलं आणि त्याकरता आता स्क्रीनवरती सरांचे नंबर तुम्हाला दिसत आहेत. जसं मी अगोदर सांगितलं सोमवार ते शुक्रवार यामध्ये सर पनवेलमध्ये असतात आणि शनिवार आणि रविवार सर दादरला असतात. एक बदल सरांनी जो आता आपल्याला सगळ्यांना खूप छान पद्धतीने सांगितलेला आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये सर 27, 28, 29 नोव्हेंबरला आहेत. त्यामुळे या 3 दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या लोकांना त्या ठिकाणी सरांना भेटण्याची संधी आहे. अजूनही खूप सारं मार्गदर्शन आहे पण वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर जसं आता वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोलतोय, एक आणखीन एक घटना सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सातत्याने घडते की वाईट घटना घडायला सुरुवात होते आणि त्या सातत्याने घडत राहतात. म्हणजे एकातून बाहेर पडलं की दुसरं, दुसऱ्यातून बाहेर पडलं का तिसरं, तिसऱ्यातून बाहेर पडलं का चौथं, अशा तो वाईट घटनांच्या चक्रव्यूहामध्ये अडकतो. तर हे नेमकं कशामुळे घडत असतं आणि याला काही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपल्याला उपाय करता येतो का? 100% प्रशांतजी, अशी घटना माणसाच्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते आणि म्हणजे की जो तुम्ही शब्द वापरला की या घटना वाईटच असतात. एक आहे ना, आम्हाला ज्यावेळेला शिकवत होते त्यावेळेला आम्हाला खूप एक चांगलं वाक्य शिकवायचे. त्या वाक्याचं असं होतं हिंदीमध्ये की मुसीबतें तब तक दरवाज़ा खटखटाएगी जब तक आप खोलते नहीं, और खुशनसीबी खाली एक बार नॉकिंग करेगी, आप जीवन में सतर्क रहने चाहिए. म्हणजे संकट तिथपर्यंत दार वाजवत राहतील की जिथपर्यंत तुम्ही उघडत नाही, आणि खुशनसीबी फक्त एकदा नॉकिंग करेल. तुम्ही आयुष्यामध्ये सतर्क राहायला पाहिजे. ॲस्ट्रॉलॉजी किंवा ही संपूर्ण शास्त्र जी आहेत ही तुम्हाला आयुष्यामध्ये सदैव सतर्क राहायला सांगतात. निश्चितपणे आयुष्यामध्ये अशा घटना घडतात की आपल्याला असं वाटतं की संकट कधीच एकटं येत नाही. म्हणजे म्हणतात ना की आयुष्यामध्ये वादळ आलं तर वादळ शब्द का वापरतात, तर एक संकट कधीच येत नाही, त्याच्या पाठीमागे अनेक संकटं एकमेकाच्या हातात हात घालून येतात असं वाटतं. आणि ज्यावेळेला स्वतःवरती प्रसंग येतो ना, म्हणजे ही कंडिशन जो फील करतो त्यावेळेला त्याला तर असं वाटतं की आता म्हणजे अशा साखळ्याच्या साखळ्या संकटांच्या येत आहेत की एकमेकाच्या हातात घेऊन माझ्यावरती संकटं येत आहेत आणि खरोखरी परिस्थिती तशी उद्भवते. म्हणजे आणि कधी कधी ह्याची सिरीज अशी असू शकते, ह्याला सिरीज म्हणतो आम्ही, की एखाद्याच्या बाबतीमध्ये कंटिन्युअसली सिरीज होते. म्हणजे एखादा त्याच्यावरती पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होतो, तो त्याच्यामधनं सुटला, 2 महिने जात नाही, 2 महिन्यांनी पुन्हा त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. अशा प्रकारे काय ना काय सिरीजली त्याच्यावरती चालू व्हायला सुरुवात होते. ही एकाच्या बाबतीतही होऊ शकते आणि प्रशांतजी पूर्ण कुटुंबाच्या बाबतीतही होऊ शकते. म्हणजे अख्खं कुटुंब एकाच गोष्टीने किंवा एकाच तऱ्हेने बाधित होतं पूर्णपणे. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तीच समस्या येते की एकाची नोकरी गेली तर उरलेल्या घरातल्या सगळ्या लोकांची नोकरी जाते आणि अख्खंच्या अख्खं घरामध्ये म्हणजे की सगळी माणसं घरामध्ये बसून राहतात. असे कंटिन्युअसली त्याच्यामध्ये येतात. म्हणजे आणि ही संकट निर्विवाद देतात. तर ह्याच्या पाठीमागे श्रद्धा आणि सबुरी. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात जर असं होत असेल की तुमच्यावर कंटिन्यू संकटं येत आहेत आणि लागोपाठ तुम्ही त्या सगळ्या गोष्टी फेस करताय आणि
आणि तुम्ही खूप म्हणजे की प्रचंड नैराश्यामध्ये किंवा तुमचा आत्मविश्वास जातोय, तर निश्चितपणे त्यावेळेला तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीचा सहारा घेऊ शकता. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये श्रद्धा आणि सबुरी, की तुम्ही सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की पेशन्स तुमच्यामध्ये वाढायला पाहिजेत आणि कामावरती निष्ठा, म्हणजे की तुम्हाला जरी संकट येत असली तरी तुम्ही तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास आहे तो ढळून नाही दिला पाहिजे. आणि या दोन्ही गोष्टी ॲस्ट्रॉलॉजीने पूर्णपणे मेकअप होतात. तिसरी गोष्ट म्हणजे की असं ज्या वेळेला तुमच्यावरती संकट येतात त्याच्या वेळेला ही संकटं जरी येत असली तरी ही फक्त आणि फक्त तुमच्याकरता इंटिमेशन्स असतात. म्हणजे धोका याच्या पाठीमागे असतो आणि धोका हा खूप मोठा असतो. मोस्टली प्रवासाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे संकेत येतात, वास्तूच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे संकेत येतात. एक तर तुमच्या वास्तूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे, नाही तर तुमच्या प्रवासामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येणार आहे. पण जो होणार आहे तो तुमच्या ह्याच्यामध्ये 100% मृत्यूयोगापर्यंत जाऊ शकतो. मृत्यूतुल्य संकटांचा तुम्हाला सामना होऊ शकतो, हे सांगण्याची ती इंटिमेशन असते. तेव्हा असं जर तुमच्या बाबतीत होत असेल ना, तर अज्ञानात राहू नका किंवा घाबरून राहू नका. त्याच वेळेला तुम्ही सदृश्य व्हा, त्याच वेळेला तुम्ही समोर येऊन जे होणार आहे त्याचं तुम्हाला ॲटलिस्ट आकलन करून घ्या, की निश्चितपणे त्याच्यावर उपाय करून तुम्ही वाचू शकाल. माझ्याकडे एक कुटुंब होतं, ज्या कुटुंबामधले सर जे आहेत म्हणजे त्यांचा अचानक जॉब गेला. ते जॉब गेला म्हणून घरी आले, 2 दिवसांनी त्यांच्या मुलीचाही जॉब गेला. मुलीचा जॉब गेला, मुलींनी घरी सांगितलं नाही. 1 आठवड्यानंतर तिने सांगितलं, पण ज्यावेळेला तिने डिक्लेअर केलं त्यावेळेला लक्षात आलं की घरातल्या सगळ्यांचा जॉब गेला. आईचाही जॉब गेला, वडिलांचाही गेला, मुलाचाही गेला आणि मुलीचाही गेला. आता हे कुटुंब राहत होतं तर यांचं असं डुप्लेक्स घर आहे, खाली आणि वरती. वरचा मजला आहे तो त्यांनी भाड्याने दिलेला होता. तिथे गव्हर्नमेंट सर्वंट राहत होते, ते तहसीलदार होते. तर त्यांना पण सॅलरी चांगली होती आणि त्यांचं घर मोठं होतं. जसं खाली मोठं घर आहे तसं वरती घर मोठं आहे. तर त्यांचं 30,000 रुपये फक्त रेंट येत होतं, त्यांना 30,000 रेंट येत होता. परंतु अचानक त्यांचीही बदली झाली, त्यामुळे तेही तिकडनं सोडून निघून गेले. त्यामुळे ते म्हणजे की भाडं जे आहे तेही बंद झालं. मग अशा वेळेला ते आले आणि त्यांनी म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये, प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आले आणि आपल्याकडे विचारलं की असं असं माझ्या आयुष्यामध्ये होतं आहे आणि सिरियली आम्ही सगळे घरी बसलो आहे, इथपर्यंत ठीक आहे, पण आता भाड्याचा इन्कम पण बंद आला, की सगळे पैसे, सगळी आवक एकदम का थांबली, याच्या पाठीमागे काय आहे. आणि मी त्यावेळेला प्रश्नकुंडी बघितली आणि मी सांगितलं की सर तुम्ही असं करू शकता का की कुठे महिन्याभराकरता शिफ्ट होऊ शकता का. ते म्हणले की महिनाभर किंवा 15 दिवस तरी व्हायला काही हरकत नाही, कारण आता आम्हाला काही काम नाहीच आहे आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये कुणाला नोकरी लागेल असं कुणाची मानसिकता पण नाही आहे इमिजिएट, की कोण कुठे ट्रायही करत नाही किंवा दिशाच नाही आहे. तर सर्वात पहिले सांगा त्याप्रमाणे करू. मग त्यांना सांगितलं की नाही, तुम्ही सगळ्यांनी सर्वप्रथम की दत्तांची काही उपासना चालू करा किंवा सर्व कार्य सिद्धी यंत्र आपण पूजनामध्ये ठेवू आणि दत्तयाग आपण करू म्हणून. तर ते म्हणले की ठीक आहे, मग गावाला जाऊन येऊ, आल्यावर करू का. मी म्हटलं हो तुम्ही जा म्हणून. सगळेजण म्हणजे गावाला मी पूर्ण फॅमिली घेऊन शिफ्ट होतो. ते फॅमिली घेऊन मस्त 15 दिवस गावाला म्हणून गेले की चला आपण रेस्ट घेऊ, थोडं माइंड फ्रेश होईल आपलं आणि त्याच्यानंतर येऊ. प्रशांतजी, या 15 दिवसामध्ये घराला आग लागली आणि घराला आग लागली ती इतकी भयानक आग लागली की घरामध्ये जर कोणी असतं तर जीवितहानी 100% झाली असते. पूर्ण घर जळून खाक झालं. सुदैवाने दुसऱ्या दिवशी ते इकडे आल्यानंतर फक्त एवढंच चांगलं झालं की इन्शुरन्स वगैरे या गोष्टीमधनं त्यांना रिकव्हरी मिळाली, म्हणजे लॉस झालेला होता तो लॉस बेअर झाला. पण जर जीवितहानी झाली असती तर ती कुठनंच भरून आली नसती. त्यांनी पहिलं घराचं रिनोव्हेशन करून घेतलं. रिनोव्हेशन झाल्यानंतर आम्ही दत्तयाग केला आणि सर्व कार्यसिद्धी यंत्र त्यांच्या घरामध्ये बसवलं. त्याच्यानंतर मग प्रामुख्याने लगेच असं म्हणता येणार नाही, परंतु 6 महिन्याच्यात त्यांना सगळ्यांना पुन्हा जॉब लागला, पुन्हा पूर्ववत त्यांची परिस्थिती झाली. आज ते आनंदाने राहतात. म्हणजे ज्या वेळेला सांगायचं तात्पर्य हे आहे की अशा प्रकारच्या घटना कंटिन्युअसली घडत आहेत, एकावर एक संकटं तुमच्याकरता येत आहेत, त्यावेळेला तुम्ही ती सहन करत बसू नका. तुम्ही पहिले ज्या ठिकाणी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन असेल त्या ठिकाणी या किंवा प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मी तर म्हणजे की मोस्ट वेलकम सांगेन की तुम्ही 100% भेटा. तुम्हाला जेवढ्या चांगल्या प्रकारे निरसन करता येईल तेवढं आम्ही चांगल्या प्रकारे निरसन करून देऊ. किंबहुना तुमच्या बाबतीत असं होत असेल तर तुम्ही दत्तयाग करा किंवा सर्वकार्य सिद्धी यंत्र पूजनामध्ये ठेवा. 100% तुमचा पुढचा येणारा धोका हा निश्चितपणे टळेल, एवढं मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. नक्कीच. आणि सर वेगवेगळ्या ठिकाणी असतात, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पनवेलमध्ये असतात, दादरमध्ये असतात, आता तर सर पुण्यामध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे निश्चितपणानं तुम्ही या कुठल्याही ठिकाणी जे तुम्हाला नियरबाय आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सरांना भेटू शकता, त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. जे काही उपचार तुम्हाला हवेत, ज्या काही समस्या अडचणी आहेत त्यावर तुम्ही निश्चितपणानं सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. आणि याबरोबरच वेळ होते इथे सामण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.